डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 17 वर्षीय मुलीने 4 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते. आरोपी मुलीने आपल्या आईला आणि काकीला वाचवण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी बांगलादेश येथील आहे. ज्या व्यक्तीने तिला तिच्या आईला आणि काकूला वेश्या व्यवसायात काम करण्यासाठी भाग पाडले होते, त्याच व्यक्तीच्या मुलाचे तिने अपहरण केले. कपड्याच्या कारखान्यात नोकरी देतो असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला, तिच्या आईला आणि काकीला डोंबिवलीत आणले. डोंबिवलीत आल्यानंतर त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील एका व्यक्तीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्या 4 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपी भिवंडी बसस्थानकाच्या दिशेने मुलाला घेऊन जात असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी ही माहिती भिवंडी गुन्हे शाखेला दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बाळासह ताब्यात घेतलं. या प्रकरणी चौकशी केल्यावर समजले की आरोपी एक अल्पवयीन मुलगी आहे. तिने स्वतःच्या आईला आणि काकूला त्या मुलाच्या वडिलांच्या तावडीतून वाचवण्यासाठी मुलाचे अपहरण केले. या प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात आहे, तर आरोपी वडिलांवर मानवी तस्करी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.